दोन्ही पाठीमागे एक ठेवला हा पाठीमागे एक आहे हा एक रूम हो तुम्ही पण आहे एक 2 बेडरूम घ्या कम करता सन्माननीय माजी मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब, सन्माननीय राजा भाडे साहेब, सन्माननीय अनिल बंडेवार सर, सन्माननीय नागेश अण्णा अक्कलकोटे, सन्माननीय गौरीशंकर बेणे बेणे परिवार, सुरेशभाई कुंकुलोय, सन्माननीय उद्रेश्वर बेणे, सन्माननीय अनिल बंडेवार सर, सन्माननीय नागेश अक्कलकोटे, सन्माननीय गरिबांच्या उपयोगाला आजच्या या समाजोपयोगी वास्तूचं यांच्या हस्ते समर्पण किंवा दुसरा कुठला शब्द लोकार्पण झालं ते आपल्या बार्शीचे मानबिंदू पत्रकारितेत एक बार्शीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यापर्यंत ज्यांनी नेलं ते पत्रकार आणि नवशक्ती याचे राजकीय संपादक राजाभाऊ माने व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी ही वास्तू लोकांसाठी उभी केली ते आमचे बेणे साहेब, उद्योगपती अनिल बंडेवार, माजी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, व्यासपीठावर उपस्थित गुरुवर्य बापूसाहेब बेणे, सुरेशजी कुंकुलोळ, नान्हेभाई शुक्ला, बेणे साहेबांची दोन्ही मुलं ब्रिटन आणि जर्मनीमध्ये असलेली, त्याचबरोबर बेणे साहेबांच्या सुना म्हणण्यापेक्षा मुली म्हणणं जास्त चांगलं वाटेल, कारण तसंच वातावरण आहे. पण बेणे साहेबाला मुलगी नाही, त्यामुळे सुना ह्या मुलीसारख्याच आहेत त्यांना, आणि तसंच त्यांचं वागणं आहे. ह्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारणाऱ्या बेणे वहिनी, एक मूळ ज्याला आपण पाठीचा कणा म्हणतो. कारण आमच्या मी लहानपणापासून आम्ही पुढं मागं शाळेत होतो, ते पुढं होतो मी मागं होतो. ते सिनियर असले तरी मी NCCचा सार्जंट होतो आणि ते माझ्या हाताखाली काम करायचे. आणि स्वभाव एकदम सरळ शांत, नाकासमोर बघून चालणारा माणूस म्हणजे गौरीशंकर बेणे. घरही तसंच सुसंस्कारी. बेणे फॅमिली ही या बार्शीतली सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक ह्या सगळ्या कामामध्ये पुढाकार असलेली फॅमिली म्हणजे बेणे फॅमिली. आडव्या रस्त्याच्या आज त्यांचे त्यावेळेचे सगळे रहिवासी आज जे सुभाषनगर वासी जास्त झाले, तिकडे जाऊन तुम्ही पाळली, अरे हे फार महत्वाचं. नाहीतर अनेकांच्या आईवडील आता वृद्धाश्रमात आहे, खूप वाईट अवस्था आहे. पण तुम्ही घराचे घराण्याचे संस्कार जपले, तिकडे असून सुद्धा आई वडील यांच्याबद्दलचं प्रेम, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायचं. त्या कार्यक्रमाला मातीला येत नाहीत मुलं, आता ही मेल पाठवलाय, आता तिकडेच उरकून घ्या, पैसे आधीच ठेवलेले आहेत. ह्या संस्था सुद्धा आता अंत्यसंस्काराच्या तयार झालेल्या आहेत की 1 नंबरनी करायचं आहे की 2 नंबरनी करायचं आहे की काय, म्हणजे स्पेशल क्लास वगैरे. पण ते अजून बार्शीतनं बाहेर गेलेल्या या गावाच्या संस्काराच्या मुलांनी अजून असला प्रकार कधी केलेला नाही. हा खरा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाचा हा भाग. आणि भावनाच अशी आहे, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की हा सोन्याचा डोंगर आहे, तू लोकांना दे. अर्जुन दिवसभर ते डोंगर उकरत होता आणि लोकांना पाठी भरून सोनं वाटत होतं.
आणि दमला. आता श्रीकृष्णाला विचारलं अर्जुनाने की मला हे शक्य नाही. दुसऱ्या दिवशी कर्णाला सांगितलं श्रीकृष्णाने की हा सोन्याचा डोंगर आहे आणि तुला तो लोकांना वाटायचा आहे. त्यांनी लोकांना बोलवलं आणि हे तुमचं तुम्ही घेऊन जावा म्हणून सांगितलं. दिवसभरात डोंगर रिकामा. म्हणजे रामाची प्रवृत्ती अशी आहे की हे माझं नाही आहे, जे काय आहे ते त्याचं आहे, त्याच्यामुळं हे आहे आणि म्हणून मी आज हे सगळं लोकांसाठी द्यायला लागलेलं आहे. ही भावना बेने साहेबांची ही सगळ्यांना भावणारी आहे. आरोग्य आणि दीर्घायुष्य देऊ अशी प्रार्थना करून माझे 2 शब्द. मला काही बोलता येत नाही म्हणत म्हणत खूप आपल्याला सांगून गेले. किंवा एक चांगला अधिकारी शासकीय खात्यात काम करताना कशा पद्धतीनं नेटकं काम करू शकतो याचं उदाहरण तात्यांनी बार्शीकरांपुढे ठेवलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचं कारण असं, आम्ही ज्यावेळेस वास्तूची पाहणी करत होतो तर सोपल साहेब परिवारातल्या प्रत्येक सदस्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना जर्मन आणि ब्रिटनमध्ये असणारी बेने परिवारातली 4थी पिढी नक्की कशी आहे हे पाहण्याची उत्सुकता त्यांना होती. तर त्यांनी पहिला प्रश्न केला की मराठी येतं का. तर ही सगळी मंडळी ज्या पद्धतीनं अस्खलित मराठीत आणि त्याहून महत्वाचं वडीलधारे दिसले की आपले हात पटकन त्याच्या पायाकडे वळले पाहिजेत. हा जो संस्कार तुम्ही केलाय तात्या, हे खरं तुमचं सगळ्यात मोठं जीवनाचं यश आहे. आज तात्यांची 75वी मागं साजरी झाली, पण तात्या आज खऱ्या अर्थानं तुमची 75वी साजरी झाली. कारण 75वी साजरी करणं म्हणजे फक्त मुलं मोठी करण्याची स्वप्न, संपत्ती कमावण्याची स्वप्न, असे ज्याला ऐहिक स्वप्न म्हणतो, ती स्वप्न घेऊन माणूस आयुष्यभर जगत असतो आणि ते जगणं हे धडपडणं असतं. एका अनाठायी उद्देशानं स्वतःचा जीव मेटाकोटीला आणून माणूस कष्ट करत असतो. परंतु तात्या, आपण आणि आपल्या परिवारानं जे स्वप्न बघितलं होतं की बार्शी कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सर आणि त्याच्यावरचा उपचार, ही काय म्हणजे आनंदानं सांगण्याची गोष्ट नाही. परंतु बार्शी सारख्या गावात सोपल साहेब, नेने साहेब, आदरणीय वहिनी साहेब आणि त्यांच्यासोबत म्हणजे शुक्ला परिवार असेल, गाडेकर परिवार असेल, आपले शक्ती अण्णा असतील, सगळे यादव साहेबांचा म्हणजे नंतर पदाधिकारी होते, यांनी ज्यावेळी या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल उभारणीसाठी कष्ट घेतले. सुरुवातीला मी तर लहान होतो, पण कळेल एवढं मला समजत होतं. त्या काळात बार्शीत आणि कॅन्सर हॉस्पिटल अगदी हसण्याचा विषय व्हावा इथपर्यंत होतं किंवा लाखो करोडो रुपये कुठून आणणार बार्शीत. परंतु सोपल साहेब आणि या मंडळींनी इथं बॉलिवूड बार्शीत आणून इथं निधी गोळा करायला सुरुवात केली होती. इथं बार्शी आशिया खंडातलं पहिलं कॅन्सर हॉस्पिटल बार्शीत उभं राहिलं, याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला. आज या ठिकाणी आता बसवेश्वराचे चरित्रकार प्राध्यापक सूर्यकांत घुगरे यांनी अत्यंत चांगलं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी गौरीशंकर बेणे सरांच्या साहेबांच्या भूमिकेबद्दलची त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडली. मुलं मोठी होतात, शिकतात, परदेशात जातात, पुन्हा मायभूमीकडे बघत नाही. परंतु गिरीश आणि अमोल हे या प्रक्रियेला अपवाद ठरले. त्यांनी परदेशात असताना सुद्धा वडिलांच्या इच्छेखातीर या ठिकाणी आर्थिक तोशीस घेऊन वडिलांची इच्छा पूर्ण केली आणि एक चांगलं सदन, एक चांगलं काम या ठिकाणी उभं केलं. त्याबद्दल बार्शीकरांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. वास्तविक आता परदेशात गेलेल्या मुलांच्या बाबतीत पालकांच्या आणि गावाच्या काय भूमिका असतात हे आपण पाहत असतो की त्या ठिकाणी फारसं ते परत आपल्या मातीकडे, आपली मातीची नाळ त्या ठिकाणी तुटलेली असते आणि पुन्हा येण्याच्या भूमिकेत नसतात. परंतु ही 2 भावंड या ठिकाणी संस्काराचा भाग म्हणून म्हणा, आज बेने कुटुंबाला आम्ही सगळेजण पाहतोय.
शिक्षणात असेल, सहकारात असेल, प्रशासनात असेल, व्यापारात, उद्योगात ही सगळी कुटुंब त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गेली अनेक वर्षापासून काम करतायत. घरातल्या ज्येष्ठ दिवंगतांच्या स्मृतीचं स्मरण जतन करावं या हेतून, उदात्त हेतून गौरीशंकरजी बेणेंनी एक संकल्प मांडला त्यांच्यासमोर, किंवा आपण कॅन्सर हॉस्पिटल इथं या ठिकाणी आदरणीय सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली उभं आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या गोरगरीब गरजू रुग्णांना एक माफक सुविधा आपण उपलब्ध करून द्यावी, त्यांची राहण्याची, त्यांच्या नातेवाईकांची सुविधा सोय उपलब्ध करून द्यावी या हेतून ही वास्तू उभी केली आहे. निश्चितपणानं गौरीशंकरजींचा नुकताच 71चा कार्यक्रम झाला, तुमचं 75चा कार्यक्रम पूर्ण झाला. याच वास्तू भरभराट होऊन तुमची शतक देखील या ठिकाणी साजरं व्हावं आणि ते शतक होण्यासाठी ही वास्तू तुम्हाला आता पुरेशी आहे. कारण एक रिटायरमेंटची तुमची डोक्याची सोय तुम्ही करून ठेवली आहे की त्या ठिकाणी मन रमलं पाहिजे. काय करावं, तर जेव्हा मी कॅन्सर हॉस्पिटल नवीन सुरुवात झालं होतं तेव्हा पाहिलं की लोक बाहेर झोपतात, त्यांना काय सोयी नाही, कमी होत्या सोयी. तेव्हा आता नंतर एक धर्मशाळा झाली तिथंही होतं, पण ते सुद्धा अपुरं पडतंय. तेव्हा म्हणलं एक कल्पना आली की मग आपण यांच्यासाठी काहीतरी करू आणि सगळ्या भावांच्या पण स्मृतीला आपण समर्पण करू. अशा दृष्टीतून मी कल्पना मुलांच्या पुढं मांडली व माझी इच्छा अशी आहे, मी काही कॉन्ट्रीब्युशन करतो, तुम्ही करा. मी आयुष्यात सोपल साहेबांना माहिती आहे कशा पद्धतीने मी सरकारी नोकरी केली. कारण सरकारी नोकरी म्हटलं की बहुतेक जण ते तुम्ही पैसा खाल्ला, तुम्ही हे केलं नाही असा खूप आहे. पण कुठल्याही गावात जिथं जिथं मी नोकरी केली तिथं कोणीही जाऊन चौकशी केली हे साहेब कसे होते, तर ते तिथून तुम्हाला समजू शकेल. मी माझं कौतुक करायची गरज नाही, म्हणजे करायला नको वाटतंय मला, पण सांगितलं तर पाहिजे ना, त्याशिवाय समजणार नाही. केली असं वाचतो काय सरकारी नोकरी होता, खाल्ले असतील पैसे तिथं केलं असेल असं शक्यता आहे वाटण्याची. त्यासाठी सांगणं मला गरजेचं आहे. तर मुलांची साथ मला मिळाली, मी त्यांना चांगलं शिक्षण देऊ शकलो, मला जे संस्कार झाले होते तेच मी मुलांना केले. आणि माझे आता बंधू जे आहेत, आता आम्ही दोघंच आहोत, बापू जे आहेत त्यांनी माझ्यासाठी खूप सुरुवातीपासून अतिशय माझ्यावर प्रेम केलं. मला सुरुवातीपासून कॉलेजमध्ये दाखल करण्यापासून त्यांनी मला सहकार्य केलं. प्रत्येक वेळी लक्ष देऊन शिक्षण करतोय का नाही व्यवस्थित अशा पद्धतीनं करून माझ्यावर त्यांचे खूप उपकार आहेत. त्यांचंही सहकार्य मला खूप आहे. आणि बाकीचे भाऊ तर आता नसल्यामुळं त्यांच्यासाठी म्हणून मी समर्पित करतो. बाकी अजून काही जास्त बोलावं असं मला तर काही सुचत नाही, एवढं बोलून